मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय अमोल शेठ बेंडाळे यांच्या मालकीचा संघ आहे रायगड जिल्ह्यातील कडाव गावचा. त्यांच्या विरुद्धामध्ये खेळणारा संघ तुम्ही पाहताय हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबवाडी चाकण तालुका खेड. स्पर्धेच्या निमित्तानं शांभाऊ पचपिंड सोन्याभाऊ इनामदार संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जावत मित्रांनो, मॅच पाहायला मिळते दुपारच्या सत्रातील साखळी फेरीतील शेवटचा सामना. सत्यवान भाऊ येळवंडे यांच्या वतीने पारितोषिक येते लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये. मच्छिंद्र शेठ बेंडाळे यांच्या वतीने पारितोषिक आहे. इथून पुढे जर कोणत्या संघानं समोरच्या संघाला ऑल आउट केलं तर 1000 रुपये. सूरज देवकर नॉन स्ट्राइक खेळाडूची ख्याती खूप मोठी आहे. लागोपाठचे 3 षटकार सचिन भाऊ येळवंडे 5000 रुपये. पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज होते. संकेत ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला सूरज देवकर, संकेत आरू ऑन स्ट्राइक. हे संकेत बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळतं. संकेत आज मैदानाच्या आतमध्ये बराच वर्ष तुम्ही पहा टेनिस बॉल क्रिकेटची सौंदर्य सेवा करणारा आज संघ मैदानात आहे. संकेत आरू, दत्ताभाऊ शिळवणे असतील, किरण भाऊ कड असतील, धनराज भाऊ असतील, सुभाष भाऊ असतील. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होतीये, मुख्य पंच कळत आहे, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज सज्ज होतोय मनीष मॅन फ्रॉम कडाव. यावेळेस पहिला चेंडू इथे पा एस्टेनच्या पाठीमागे चुनूक दाखवली जाते. एक चांगल्या प्रकारचं कामकाज मैदानी पाहायला मिळते. इष्टरक्षक अगदी चिटकून उभा आहे. महेंद्रसिंग धोनीची इथं आठवण करून दिली जाते. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी विशाल भाऊ कड यांच्या वतीनं 5000 रुपये. यावेळेस संकेत आरू स्क्वेअर कटचा देखना फटका गॅप शोधून काढलाय, सीमारेषा फोडून काढली, चेंडू सीमारेषा पार, चौकार. चार धावा धावपल करू. त्या षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता मनीष गोलंदाजीच्या मार्क होती. गॅप मध्ये शोधून काढण्यामध्ये माहीर आहे संकेत आरू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळला गेलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षिका एक धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय. एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. दिवसा डबळ्या चोरी मैदानाच्या आतमध्ये केली गेली, पण ती संकेत आरूने केली. ती कुठल्या सोन्याची नव्हती, कुठल्या नाण्याची नव्हती, कुठल्या पैशाची नव्हती, ती दाव्याची होती. ही चोरी काढण्यामध्ये तो माहीर आहे. अशा प्रकारच्या चोरट्या धावा तो घेत असतो. संघाचा धावफलक वाढ होते. 5 धावा स्कोर काढते आहेत. हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबवाडी हे खूप जुनं नाव आहे. कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारा हा संघ आहे. पण थोडा वेळ तुम्ही पाहायला गेलं मध्यंतरी हा संघ मात्र क्रिकेट पासून दूर होता. पुन्हा एकदा दत्ताभाऊ शिळवणे असतील, सुभाष बिरदवडे असतील, धनराज भाऊ असतील, किरण कड असतील, सूरज देवकर असतील, हे सर्वजण एकत्रित येत या संघाची संघ बांधणी केली. हा संघ पुन्हा एकदा मैदानात आहे. सूरज देवकर ऑन स्ट्राइक. यावेळेच्या सुरेश साडी पाहायला मिळतोय. सूरजला बॅटवरती येत नाही. एक डॉट बॉल मैदानात आहे. सूरज साठी खूप मोठी पारितोषिक आहेत. लागोपाठचे 3 षटकार सचिन भाऊ येळवंडे यांच्या वतीनं 1000 रुपये आहेत. पारितोषिकामध्ये वाढ होते 5000 रुपये. सचिन भाऊ येळवंडे यांच्या वतीनं 5000 रुपये आहेत. कड साहेबांच्या वतीनं देखील 5000 रुपये. यावेळेस सूरज देवकर पहा स्क्वेअर कटचा देखना फटका. संघनायक मात्र पाठला करतोय. बॉल अडवलं गेलाय. क्षेत्ररक्षण खूप सुरेख आहे. एक धाव बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा बनवल्या जात आहेत. डीप कव्हर मध्ये चेंडू होता. संघनायकाचे कौतुक करायला गेले. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण त्यांना मैदान ते दाखवले गेले. 2 धावा इथे येतात. स्कोर कार्ड धावा 7 धावा धावफलक होते आहेत. सामना देखील आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवान संघ आहे. एका बाजूला रायगड जिल्हा, एका बाजूला पुणे जिल्हा, एका बाजूला खराबवाडी गाव, एका बाजूला कडाव गाव.
हो यावेळी चेंडू मात्र थोडंसं खाली राहतोय, बॅटच्या भातामध्ये नाही, बॅटच्या रडारमध्ये नाही. काय गोलंदाजी इथं पेश केली, कौतुक करायला लागेल. मनीचं षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 7 धावा धावफलक आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलक बनवले गेल्यात. 6 षटकांची लढत आपण मैदानावरती पाहतोय. सामना देखील तुम्ही पाहताय. साखळी फेरीतील चालू असताना शेवटचा सामना मैदानावरती आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला मैदानावरती सुरुवात केली जाईल. एक बहरदार आयोजन आणि नियोजनामध्ये पार पडत असणारी स्पर्धा जी मैदानावरती आहे. तुम्ही जर पाहायला गेलं, तुम्ही सर्वजण दसरा, दिवाळी, यात्रा, उत्सव, उरूस यांची वाट पाहत असतात. पण निगोजेकरांची ही यात्रा आहे, हा उत्सव आहे, हा जोश आहे, हा जल्लोष आहे, हा फेस्टिवल आहे. त्यांचा दसरा देखील हाच, दिवाळी देखील हाच, गुढीपाडवा देखील म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. 1,51,000 रुपयांची स्पर्धा, 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक, एक लखपती टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी टू व्हीलर बाईक तुम्ही पाहताय. मानगाव निगोजीकरांच्या वतीनं केलं गेलं बहरदार आयोजन आणि नियोजन. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, एक देखणा सोहळा पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. तुम्ही जर पाहायला गेलं, खेड तालुका, मावळ तालुका, रायगड जिल्ह्यातील संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज षटक क्रमांक 2. हो यावेळी चेंडू सुरेख होता, वेगवान, तेज तर्रार, तिखट मारा. रायगड जिल्हा म्हटलं की विश्वजित ठाकूर मोठेची आठवण होते. सातत्यानं काय गोलंदाजी विश्वजित ठाकूरकडनं आपल्याला सातत्यानं होताना पाहायला मिळायची. आज इथं मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती कुशल आहे आणि कुशल वेगावरती स्वार झालाय. वेगवान गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. तिखट मारे त्याच्याकडनं पाहायला मिळत आहेत. वेगावरती स्वार होतोय, गती आणि गती पाहायला मिळते. कुशलची गोलंदाजी इथं मैदानावरती खूप महत्वाची असेल. कुशलच्या नावावरती 2 बाईक आहेत, तो बायकर मॅन आहे. यावेळेस फुललेंचा उर्पी चेंडू होता, समोरच्या बाजूला खेळला. क्षेत्ररक्षण काय सुरेख आहे. मिड ऑफ मध्ये तुम्ही पास क्षेत्ररक्षण केल्या फेकी खूप लाजवाब आहे, देखणं कामकाज. खरबाडी संघाची प्रतिष्ठा इथं पणाला असेल तर समोर रायगड जिल्ह्यातील शान आहेत, रायगडचा अभिमान आहेत, एकमेकांच्या समोर आहेत. रायगड जिल्हा, पुणे जिल्हा. खरबाडी गाव तर कडाव गाव. कुशल, संकेत. यावेळेस संकेत आरू स्फोटक फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. संकेत आरू मैदानावरती आहे. तो खूप शांत आहे, खूप संयमी आहे, पण इतका वेळ तो शांत राहणार नाही. त्याची बॅट बोलते, बॅट मधून तो चौकार षटकार खेळतो. यावेळी चेंडू मात्र इथे काय बॅटची काढा, 1 हँड कॅच. संकेत आरू, बिग विकेट गॉन. पहिला फलंदाज बाद. कुशल, प्रकाश, कल्पेश या 3 खेळाडूंच्या नावावरती 4 बाईक आहेत. ही बायकर मॅन आहे आणि रायगड जिल्हा म्हटलं की बाईक हे समीकरण नक्की आहे. रायगड जिल्ह्यातून तुम्ही पाहिलं रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरला, ज्याच्या नावावरती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये विक्रम आहे. 19 बाईक आहेत. तो देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रकाश भाऊ येळवंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सरपंच सागर शेठ खराबी. अजित प्रकाश येळवंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सागर शेठ खराब यांनी लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 5,000 रुपये. मग इथं खराबाडी गावचा एकही खेळाडू मला नाही वाटत मोकळ्या खिशाने जाईल, खिसा भरूनच जाईल. यावेळी चेंडू पाहायला मिळतोय. सरपंच सागर शेठ खराब यांच्या बॅटची काढा घेतली, धाबाची संधी. सूरज देवकर बालंबाल बचावला गेला. लिगबायच्या रूपानं एक धाव येते. मुख्य अंपायर्स कळवत आहे. एक धाव मैदानात येते. स्कोरकार्डची धावा देखील आपण पाहतो. धावफलकोतीच्या मात्र बनवले जात आहेत. षटक क्रमांक 2 मैदानात आहे. धावफलकोती धावा देखील आपण पाहतोय ज्या मात्र बनवले गेल्यात. 14 धावा धावफलकोती आहेत. यावेळेचा चेंडू सुरेख होता. सूरज देवकरला एक डॉट बॉल मैदानात आहे. निर्धाव चेंडू मैदानात आलाय. कमबॅक देखील केले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकोती स्कोर काढती 1 गडी बाद 14 धावा.
सूरज शेठ देवकर यांच्यासाठी पारितोषिक आहे. सचिन शेठ येळवंडे पाटलांच्या वतीनं लागोपाठचे 3 षटकार 5,000 रुपये. अजित प्रकाश भाऊ येळवंडे यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे. सागर शेठ खराब यांना लागोपाठचे 3 षटकार 5,000 रुपये. सूरज देवकर आणि सरपंच सागर शेठ खराबी या दोनही खेळाडूंनी जर कोणी पण लागोपाठचे 3 षटकार खेळले तर भरत शेठ येळवंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे 5,000 रुपये. म्हणजे सूरज देवकरच्या 3 षटकारांची किंमत आहे 15,000 रुपये आणि सागर खराबी यांच्या 3 षटकारांची किंमत आहे 10,000 रुपये. इथं प्रतिष्ठा पणाला लागली. इथं प्रश्न पैशांचा नाही, इथं षटकार चौकार खेळणं गरजेचं आहे. इथं धावा बनावं लागते का संघ थोडसा अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे, थोडासा बॅकफुटर आहे. ओ सागर खराबी रिव्हर्स नाचा कत्कल फक्ता बॉल बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल होतोय. पाठलाग चालू आहे, शर्यत तर लागली, चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण खूप सुरेख झाले. धावा इथे मात्र वाचवलं जात आहेत. स्कोर कार्ड 2 धावा येत आहेत. धावपलकोती धावा 16 धावा स्कोर कार्ड होते आहेत. 6 षटकांचा सामना मैदानावरती आहे. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. या जोडीला मैदानावरती धावा होणं लागतील. चौकार षटकार खेळावं लागतील. फटाके इथं फोडावे लागतील. सागर खराबे ऑन स्ट्राईक. हो यावेळी चेंडू सुरेख होता. गुडलँड स्पॉट होती. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय. बॉल राईट्स होतोय. तुम्ही पहा मैदानावरती मंडीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. तो इथं मात्र दाखवून देतोय तो का रायगड जिल्ह्यातील कडाव गावचा इतका दूरवरचा प्रवास करत आज महानगाव निगोजे मध्ये दाखल झालाय. इथं आग ओकणारी गोलंदाज आहे. आगीचे निखारे इथं तो टाकतोय. लागोपाठची डॉट बॉल निर्धा चेंडू हे त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये येणं तितकं सोपं नाही. यावेळी चेंडू मात्र इथं काय इथं चुकी होते. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन तर झाला होता. सरपंच सागर खराबी फलंदाज बाद. धावपल कधी आपण पाहतो मैदानात ती सागर खराबी बाद होत आहेत. किरण कड मैदानात येत आहेत. एक जुनं जाणत नाव खेड तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामधील आपण पाहतोय मैदानात येत आहेत. किरण भाऊ कड आपण पाहतो मैदानात आहेत. बरेचशा अपेक्षा असतील संघाला. संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. एक बुजुर्ग खेळाडू आहेत. एक लिजंड आहे. जुनं जाणत नाव आहे. RPL एक खूप मोठी स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती खेड तालुक्यातील क्रीडा संकुलावरती. यावेळी चेंडू मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट टाइम पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बॅटवरती येत नाही. एक डॉट बॉल मैदानात आहे. मनीषची गोलंदाजी आपण पाहतो मैदानात जी बहरताना पाहायला मिळते. इथे मात्र खुलतीये फुलतीये डुलतीये. एक चांगली गोलंदाजी मनीष मैदानावरती करतोय. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य सागर शेठ तुकाराम येळवंडे साहेबांचे शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस किरण कड बिग 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 सिक्सर. षटकार किंग षटकार सदावा. धन्यवाद डीजे. पहा वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो वेळ जाऊ देतो, थांबतो आणि पुन्हा एकदा तीच दहशत, तोच दरारा, तो जोश, तो जल्लोष. किरण कड सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. किरण कडनं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 5,000 रुपये. भरत शेठ येळवंडे यांच्या वतीनं बॉल वाईड आहे. चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावेल. गोलंदाजाला दंडित केलं जाईल. वैभव शेठ बेंडाले संघ मालकांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. कडाव संघातील गोलंदाजांना. यावेळी चेंडू मात्र खेळला. क्रिकेटचा देखणा फटका. बॉल पास शॉर्ट थर्डमॅन मधून कव्हर पॉइंटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
किरण कड ब्रँडेड चौकार 4 धावा. धन्यवाद. महिंद्रा कंपनीचे सन्मान्य प्रसादजी गाडगे आणि अंकुर साहेबांचं देखील शुभागमन झाले. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय संपलं जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कोती स्कोर काढती 27 धावा 27 रन. किरण कडनं आज मैदानावरती काय जलवे दाखवलेत. आज सुना किरण कड इथं पाहायला मिळेल का हे मैदानावरती पाहायचे. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. मैदानावरती तुम्ही पहा बाउंड्री लाईन तो पूर्णपणे फोडण्याचं काम केलंय. इथे ना एक नेत्रदीपक फटके चे मैदानावरती खेळले गेले. डीप मिड विकेटला काही षटकार खेळला होता. कव्हर मध्ये देखील आपण एक बाउंड्री पाहिली. 27 धावा 27 रन. स्नेह भोजन चालू आहे. विनंती आहे प्रेक्षकांना खेळाडूंना जे कोणी जेवायचे राहिले असेल त्यांनी जेवून घ्या. आग्रहाचं तुम्हाला विनंती आहे. आमच्या महानगाव निगोजे ग्रामस्थांच्या वतीनं श्रीनाथ क्रिकेट क्लब निगोजेकरांच्या वतीनं यावेळी चेंडू सुरेख होता आणि इथे पहा अपील होते. बिग अपील लाऊड अपील. जोश होता जल्लोष होता. उत्साह पाहायला मिळाला. आत्मविश्वास जो कमी जाणवते. हे कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लेगबायच्या रूपाने एक धाव. संदेश भाऊ देशमुख यांच्या वतीने पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिक तुम्ही पाहता विकेटला आहे, षटकाराला आहे, चौकाराला आहे. चौकार खेळा पारितोषिक जिंका. षटकार मारा पारितोषिक जिंका. विकेट घ्या पैसे जिंका. यावेळी चेंडू मात्र खेळलाय. किरणकड यांच्या बॅट मधून डीप मिड विकेटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक थोडासा थंबल झालाय. एक धाव आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव इथे मात्र खूप महत्वाचे असेल. एका धावेवरती संघाला धावपलकोती वाढ होते. बूंद बूंद से बनता है सागर. एका धावेनं स्कोरकार्डला वाट होईल. धावपलकोती धावा 29 धावा 29 रन. सूरज देवकरच्या बॅट मधून बॉल हवेत. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपतोय फलंदाज बाद. धन्यवाद. संघ मालक अमोल शेठ बेंडाळे यांच्या वतीने या विकेटसाठी वैभव शेठ बेंडाळे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संघ मालकांचा आभारी आहोत. खेळाडूचं कौतुक आहे. कौतुकाची थाप संघ मालकांच्या वतीने आहे. तुम्ही कोणतंही चांगलं काम करा तुम्हाला कौतुकाची थाप आहे. संघ मालक उपस्थित आहे. इथं पैशांची बरसात. इथं पैशांची खैरात आहे. बक्षिसांची लयलूट केली जाईल. 29 धावा धावपलकोती आहेत. 2 फलंदाज इथं मात्र बाद झालेत. रायगड जिल्ह्यातील खूप मोठा लांबचा प्रवास करत हा संघ स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पण या संघाला दाद द्यावी लागेल. हा संघ वेळेमध्ये उपस्थित झालाय हे खूप महत्वाचं आहे. यावेळी चेंडू मात्र हवेत आहे. अशोक शिंगाडे पहिला चेंडू इथे खेळलाय आणि त्याला जीवदान दिले गेले. झेल मैदानावरती सुटला गेलाय. कॅच ड्रॉप होतोय. एक धाव मैदानावरती येईल. एका धाव्याने स्कोर कार्डची वाढ होईल. धावपलकोती 30 धावा. अशोक शिंगाडे मैदानात आहे. किरण कड मैदानात आहे. जोडी मैदानात आहे. छोटिकानी भागीदारी पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल. इथं तुम्हाला किल्ला लढवावा लागेल. इथं डाव सांभाळावा लागेल. इथं धावा बनवाव्या लागतील. इथं संघाची सूत्र स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागतील. आव्हानं पेलावे लागतील. किरण कड यावेळेस फुललेंचा ओव्हरपिच चेंडू होता. किरण कडच्या बॅटवरती चेंडू पाहायला मिळत नाही. काय बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅटनं फक्त हवा घातली जाते. तोपर्यंत यशरक्षक आपलं काम निभावतोय. एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. कमबॅक देखील मैदानावरती केलं जात आहे. किरण कड ऑन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज कुशल मॅन ऑफ द सिरीजच्या 2 व्हीलर बाईक ज्याच्या नावावरती आहे. 2 2 व्हीलर बाईक मिळवणारा हा कुशल गोलंदाज आहे. यावेळी चेंडू सुरेख होता. किरण कड यांच्या बॅट मधून खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. गॅप खूप मोठा आहे. संघनायक चुकी करतोय. बॅकअप केलं गेलाय. एक धाव बनवली जाते. एका धावेने वाढ होती. धावपलकोती स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय ज्या मात्र बनवले जात आहेत. एक धाव येते. स्कोर कार्ड ती 31 धावा धावपलकोती आहेत. षटक क्रमांक देखील संपला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंचा डाव झालाय. 31 रन. लॉस ऑफ 2 विकेट. हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबाडी.
नवीन गोलंदाजच्या मार्क देतोय भावेश. 31 धावा धावपल करते आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. आपण पाहिलं गेलं संकेत आरू बाद झाला, त्यानंतर सूरज देवकर हे देखील बाद झाला, सागर खराबी बाद झाला. 3 फलंदाज बाद आहेत. किरण कड, अशोक शिंगाडे ही जोडी मैदानात आहे. खरावाडी गावचं नाव खेड तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या नावाचा डंका पेटवला तो किरण आहे. आशेचा किरण संघाला बनेल का? इथं किरण कडच्या बॅटमधून धावा बनवल्या जातील का? खोऱ्याच्या सहाय्याने धावा गोळा केल्या जातील का? लुटल्या जातील का? हे मैदानात पाहायचे. भावेश हो, यावेळी चेंडू मात्र बिमार आहे. नो बॉल. बिमार चेंडू, बिन टप्प्याचा चेंडू, बिमार चेंडू. अंपायर्स कळतायत नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिट बॉल. स्कोर कार्ड त्याने धावपलकृती धावा देखील बनवल्या गेल्यात. 32 धावा धावपलकृती आहेत. 32 रन. पुढील चेंडू आपण पाहतोय मैदानात फ्री हिट बॉल आहे. भावेश गोलंदाजच्या मार्कवरती आहे. सामना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. व यावेळी चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होते. बॅटवरती परफेक्ट मिडल झाला नाही. इथे धावाची संधी होती आणि तिथे काय चुकी होतीये, इष्टरक्षकानं बॅकअप केलं नाही. 1 धाव मैदानात येते. एका धावेनं वाढ होईल. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय ज्या मात्र बनवले जात आहेत. 33 धावा धावपलकृती आहेत. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी पारितोषिक आहे. अशोक शिंगाडेला अनुज कड यांच्या वतीनं 1000 रुपये. स्पर्धेच्या निमित्तानं खराबाडी नगरीचा अनेक मित्रपरिवार उपस्थित होते. अभिषेक शेठ खराबी, अनिकेत शेठ खराबी हा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. सर्वांचं स्वागत आहे. यावेळी चेंडूला फ्लिक केल्या, दिशा दिली, गतीचा वापर आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ब्रँडेड चौकार, 4 धावा. शुभम कड यांच्या वतीनं पारितोषिक आहे. अजित शिंगाडे लागोपाठचे 3 चौकार, माफ करा अशोक शिंगाडे 1000 रुपये. शुभम कड यांच्या वतीनं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 चौकार 1000 रुपये. ऑन स्ट्राईक फलंदाज अशोक शिंगाडे 1 चौकार तर खेळलाय. 2 चौकार इथं मैदानात खेळायचे. अशोक ऑन स्ट्राईक, भावेश गोलंदाज. कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल? रायगड जिल्ह्याची आन बान शान कडागावचा संघ आज इथे खेळतोय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात. व यावेळेस अशोक शिंगाडेच्या बॅटमधून डीप मिड विकेट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2रा चौकार. धन्यवाद डीजे. 41 धावा धावपलकृती आहेत. लागोपाठचा 3रा चौकार खेळला शुभम कड यांच्या वतीनं 1000 रुपये अशोक शिंगाडेला. हो, यावेळेस प्रयत्न सुरेख होता. अपील होतोय, बिग अपील, लाऊड अपील. इथे मात्र अंपायर्स कळतायत नो बॉल. नो बॉल. संधी आहे पुन्हा एकदा अशोक शिंगाडे साठी एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वाढ होईल. नो बॉल आलाय. धावपलकृती धावा आहेत 42 धावा. 42 रन, 42 धावा धावपलकृती आहेत. षटक क्रमांक 5 मधून आहे. इथे धावा म्हणावं लागतील, धावांची लयलूट करावं लागेल. स्कोर कार्ड हलता फुलता डुलता तो ठेवावा लागेल हनुमान स्पोर्ट्स क्लब खरावाडीच्या जोडीला. किरण कड नॉन स्ट्राईक, अशोक शिंगाडे ऑन स्ट्राईक. फ्री हिट बॉल मैदानात आहे. भावेश गोलंदाज. हो, यावेळेस काय फटका खेळलाय, सरळ बॅट न तडका, कडक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. फ्री हिट बॉलवरती संधी होती, संधीचं सोनं करायचं होतं आणि संधीचं सोनं करायला खरावाडीकर काय मागे पडणार नाही. इथं पहा मैदानावरती अशोक शिंगाडेने षटकार खेळलाय. आणखीन एक षटकार खेळला अनुज कड यांच्या वतीनं 1000 रुपये.
सुजय कड यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे. लागोपाठचे 2 षटकार 1000 रुपये. अशोक शिंगाडे ऑन स्ट्राईक. इथे चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. लागोपाठचे 2 चौकार, तदनंतर नो बॉल, फ्री बॉलवरती षटकार. भावेश हो, यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. अंगभेदक मारा, शरीराचा वेध घेणारा बॉल इथे पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल मैदानात आहे. निर्धाव चेंडू मैदानात येतोय. धावपल कोती स्कोर काढते 48 धावा धावपल कोती आहेत. 48 रन. स्वप्नील शिंदे यांच्या वतीने पारितोषिक आहे. किरण कड यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले गेले 500 रुपयांचं पारितोषिक आहे. भरत शेडेलवंडे यांच्या वतीनं 5000 रुपये आहेत. किरण कड यांच्याकडनं षटकार खेळणं गरजेचं असतील. व यावेळेस फुलटा चेंडू होता. लोअर फुलटा चेंडू अशोक शिंगाडेच्या बॅटमधून मिड विकेटला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडासा तंबल झाला. दुसरीचा प्रयत्न अशोक शिंगाडे ही डेंजर एंडला होता. किरण कड यांचा नकार आहे. एक धाव मैदानात येईल. धावपल कोती षटक क्रमांक मैदानात संपलं जात आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा आहेत 49 धावा, 49 रन. एकूण 50 धावा धावपल करते आहेत. षटक क्रमांक देखील संपले गेले. 5 शेवटच्या षटकाला मैदानाची सुरुवात होईल. या अगोदर आपण पाहिलं गेलं 49 धावांचा सामना झाला होता. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ संघाला तुम्ही पाहिलं गेलं संदीप भाऊ शेलार स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव या संघानं काय लढा दिला होता, काय सामना रंगला होता. तिथं मैदानाची झुंज पाहायला मिळाली. झुंज अपेक्षी ठरली गेली. त्यामुळे इथं सन्मानपूरक धावसंख्या हनुमान स्पोर्ट्स क्लब खरावाडी संघाला बनवायला लागतील. काल चाकण संघाला 42 धावसंख्येवरती रोखलं गेलं. वाडा संघानं विजय मिळवला. अशोक शिंगाडेनं लागोपाठचे 3 चौकार खेळले. सूरज देवकर यांच्या वतीनं 5000 रुपये. म्हणजे अशोक शिंगाडेला फक्त चौकार खेळायचे. खिसा मोकळा जाणार नाही. तो भरलेल्या खिसानी जाताना पाहायला मिळेल. सुजय कड यांच्याकडनं लागोपाठचे 2 षटकार 1000 रुपये. शेवटचे षटक मात्र गोलंदाज सचिन आलाय. धावपल कोती 49 धावा आहेत. कमीत कमी या षटकामध्ये 20-25 धावा बनाव्या लागतील. एक चांगला धावसंख्या इथं मात्र उभी करावी लागेल. हो, यावेळेस पहिला चेंडू मैदानात त्या यष्टरक्षकाचं कौतुक करायला लागेल. कामगिरी खूप सुपर सॉनिक होताना पाहायला मिळते. यष्टरक्षकाचं कामगार तुम्ही पाहताय अफलातून आहे, बेभान आहे. प्रकाश बदे विकेटला अगदी चिटकून उभा आहे. प्रकाश कारकीची तो कुठेतरी आठवण करून देतोय. खेडी तालुक्यातील एक विकेटी किपर आहे. हा रायगड जिल्ह्यातील आहे. यावेळी चेंडू मात्र खेळला. अशोक शिंगाडेच्या बॅटमधून एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? किरण कड प्रयत्न करतायत. होकार नकार. इथे मात्र एकच धाव. अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबाडी संघाच्या धावपलकावर. संदेश देशमुख विकेट हॅट्रिक 1000 रुपये. संघ मालक वैभव बेंडाळे यांच्या वतीनं या दोन्ही फलंदाजापैकी कुणाला देखील बाद केलं तरी 500 रुपये आहेत. हो, यावेळी चेंडू सुरेख होता. किरण कड यांच्यासाठी अंपायर्स कळवताय डॉट बॉल आहे. कुमार खराबी अभि खोपडे यांच्या वतीनं किरण कड यांच्या प्रत्येक षटकारला 2000 रुपये. खूप बक्षीस येत आहेत, खूप पारितोषिक येत आहेत. खेळाडूंचा खेळ देखील बहरतोय. खेळाडूंच्या खेळामध्ये देखील वाढ होतीये. सचिन शेवटचे षटक मैदानात आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू जर डॉट टाकले तर 3000 रुपये गोलंदाजाला संघ मालकांच्या वतीनं. सचिन यावेळी चेंडू सुरेख होता. किरण कड यांनी फक्त दिशा दिली, गतीचा वापर. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. 54 धावा धावपल करते आहेत. 54 रन. किरण कड आज तुम्ही पहा
एक तंत्रशुद्ध फलंदाजी. हे जुनं नाव आहे या तालुक्यातील, पण आज मैदानाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती आहे. आव्हानं स्वतःच्या खांद्यावरती घेतलीत आणि एक चांगली फलंदाजी, एक तंत्रशुद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवते. किरण कड ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस काय फटका आहे, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्यानंतर डीप मध्ये एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न झालाय, अशोक शिंगाडे डेंजर एंडला नकार कळवलाय, एकच धाव. 55 धावा, 55 रन. शेवटचं षटक मैदानात आहे. सचिनची गोलंदाजी, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू जो मैदानात पाहायला मिळेल. 55 धावा धपलकृत्य आहेत. शेवटच्या चेंडूवरती काय खेळलं जाईल, चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी, तिहेरी, डॉट बॉल की विकेट, काय होणार, क्रिकेट आहे. सुजय कडेंच्या वतीनं पारितोषिक येते. शेवटच्या चेंडूवरती जर अशोक शिंगाड्याने षटकार खेळला तर 500 रुपये. सचिन टू अशोक. हो, यावेळेस फुलरलेंचा उर्फी चेंडू होता, त्याला मात्र खोदावा लागते. टॅप केलाय, एक धाव बनवली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाणार नाही. नकार मैदानात आहे. षटक क्रमांक संपला जाईल. एक इनिंग, एक डाव संपलाय. बनवल्या गेल्यात अब तक 56, विजयासाठी बनवायच्या 57 धावा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. दुपारच्या सत्रामध्ये डीजे मास्टर आपल्या सर्वांचं मनोरंजन करतायत, त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत. त्यांच्या माध्यमातून हा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवला जातोय, त्यामुळे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक डाव, एक इनिंग संपला गेला, बनवलं गेला 56 धावा. विजयाचं लक्ष मैदानात ठेवलं गेलंय. 36 चेंडू, 57 धावा कडाव संघाला विजयासाठी बनवायच्यात. आणि नंतर पुन्हा एकदा ऐकूयात मावळ तालुक्याचं बुलंद आवाज सुमित सोनोने सरांना. धन्यवाद. हॅलो हॅलो. सर्व खेळाडूंना विनंती आहे, श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने सर्वांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, जेवण करून घ्यायचे. नमस्कार. श्रीनाथ क्रीडा क्लब आयोजित महानगाव निवडणूक चषक 2021 या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतं ज्यांचं शिवमागमध्ये गेले होते पंकज शेटकड, शुभम शेटकड, प्रसाददादा पिंजन, योगेश शेट खारावी, ऋषीदादा देवकर ही सर्व मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. चालू असणारा
सामना पण मैदानामध्ये पाहतोय. चालू असणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे हनुमान स्पोर्ट क्लब खराबडी संघ आपले 12 खेळाडू पाठवून द्या. नवीन चेंडू द्या. मैदानामध्ये आपण जे पाहतोय एका दिशेने कडाव अगदी रायगड जिल्ह्यातून आलेला हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला जो संघ मैदानामध्ये असणार आहे संघ मालक आदरणीय वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने प्राइज आले. लागोपाठचे 3 षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज, 1000 रुपयाचं प्राइज. एक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज. पहा संघाच्या संघ मालकाचं प्रेम. चालू असताना सामना आपण मैदानामध्ये पाहतोय हनुमान स्पोर्ट क्लब खराबडी अर्थात सागरदादा खराबी फाउंडेशन खराबडी. बॉलर्स नेम कळवा. खराबडी संघ एक खेळाडू पाठवून द्या. खराबडी संघ एक खेळाडू पाठवून द्यायचा आहे, अन्यथा पॅनल्टी देखील इथे आपण डिक्लेअर करणार आहोत. कारण कोणाला इथे 12वे खेळाडू कंपल्सरी समालोचक कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. 12वा 13वा 14वा 15वा अतिरिक्त कुठलाही असू द्या पण तो असणं गरजेचं आहे. ज्याला आपल्या खेळाडूची नावं माहीत पाहिजेत असा खेळाडू. तर पाहिजे जाऊया मॅचच्या दिशेने आपण मैदानामध्ये पाहतोय वैभव शेठ मंडळी फाउंडेशन कडाव संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात इथे दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू पोहोचलाय सरळ सीमाच्या बाहेर खणखणी चौकार. थँक्यू. सत्यवान दादा येळवंडे यांच्या वतीने प्राइज असेल. लागोपाठच्या 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. तर प्रत्येक षटकाराला संघाचे संघ मालक वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने प्राइज असणार आहे 500 रुपयाचं प्राइज. सूरजदादा देवकर यांच्या वतीने देखील लागोपाठच्या मच्छिंद्रदादा बेंडाले यांच्या वतीने देखील प्राइज असेल. ऑल आउट साठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. शॉर्ट पिच नसेल मिड विकेट मध्ये अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न देखील मैदानात झालाय. धावबाची संधी आणि इथे काय धक्का क्रमांक पहिल्याच घासाला लागलेला खडा, चांगला लागलेली पहिली ठेच, फलंदाज बाद. फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय ते कल्पेश आपण पाहतो मैदानामध्ये बाद होत आहेत. आणि आता कल्पेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मध्ये दाखल होते. आता मनीष कडाव रायगड जिल्ह्यातील संघ आपण मैदानाची नोंदणी आज पाहतोय. आयोजक कमिटीचे नोंदणी कौतुक करेल. पहा किती मोठ्या मोठ्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग त्यांनी दिलाय. षटक क्रमांक पहिल्या मैदानात घेऊन तर सुभाष पहिले चेंडू खेळलेला चौकार, तदनंतर चेंडू डॉट आणि तदनंतर मैदानात पहा फलंदाज देखील ते मैदानात बाद करण्यात आले. यश आलंय. क्रिकेट आहे अनिश्चितने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे काय त्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. गोलंदाज तयार, मोठा फटका ते खेळला जाईल. पहा कावकर चेंडू खेळून काढलाय. बाळासाहेब येळवंडेच्या डगआउटला सलामी देणार चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार. थँक्यू. संघाचे संघ मालक
आदरणीय वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने देखील मात्र प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज देखील असणार आहे. गोलंदाज तयार. सुभाष धाव करताना मारा करतोय. स्क्वेअर कटचा फटका देखील खेळला जाईल. क्षेत्ररक्षक पात्र पाय ते एका हाताच्या स्थानी चेंडू ते अडवतोय आणि तोपर्यंत मैदानात घेतलेली एक सिंगल आहे. रायगड विरुद्ध खऱ्या अर्थानं आता पुणे असा सामना जो मैदानात सुरू आहे. एका दिशेने खऱ्या अर्थानं विचार केला तर रायगड जिल्ह्यातील खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहेत. एका दिशेने कडाव गावचे असणारे खेळाडू तर दुसऱ्या बाजूला पाहतोय खराबडचे असणारे खेळाडू आहे. दोन्ही संघ खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर यांच्यामध्ये ताकदवर संघ आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा आपण मैदानात त्याचे पाहणार आहोत. याच्याने प्राइज येते अनिल शेठ शिंदे यांच्या प्राइज असेल लागोपाठच्या 3 विकेटसाठी 11,111 रुपयाचं प्राइज आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी अनिल शेठ शिंदे यांच्या वतीने प्राइज लाभलं गेलंय. पहा पक्ष्यांची खैरात आता मैदानात पाहतोय इथे सुरू आहे. कारण देणाऱ्याने देत जावे. प्रत्येकाला अलीकडच्या काळामध्ये पहा या जगामध्ये सर्वच घेण्यासाठी आलेत परंतु देणारे खूप कमी आहेत. फलंदाज देखील आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झालाय. डीजे चला यानंतरचा होणारा सामना जो आपण मैदानात पाहणार आहोत. संतोष शिंदे स्मृडेशन कोटेश्वरवाडी अर्थात पैलवान शांभाऊ दाभाडे स्मृडेशन कोटेश्वरवाडी यांच्या विरोधात हर्षद भाऊ मराठे स्मृडेशन भाजे दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विरुद्ध असणारे टॉससाठी. चला पहा मैदानात फलंदाज देखील ते मैदानात बाद झालाय तो मनीष जो मैदानात बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल तो आता प्रकाश. सलग 3 विकेटसाठी आपण निश्चितपणे पाहतोय. अनिल शेठ शिंदे यांच्या वतीने मात्र 11,111 रुपयाचं प्राइज म्हणजे पहा बक्षिसाला इथे पारावार आता राहिलेला नाहीये. आजचा दुसरा दिवस आहे. कदाचित भरतो जर विचार केला तर फायनल पर्यंत बक्षीस किती पर्यंत जाईल सांगता येणार नाही. कदाचित जेवढं प्रथम क्रमांकासाठी प्राइज आहे त्याच्याही पेक्षा जास्त प्राइज होऊ शकतं. हे क्रिकेट आणि हे निगोच्या गावचं प्रेम आहे. हे प्रत्येक खेळाडूवरती प्रेम आहे, प्रत्येक संघावरती प्रेम आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार असणार आहे तो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल तो आता धनंजय. धनंजय आपण पाहतो जो मैदानात गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. यावेळी पहा कुठल्या स्पॉटवरती पडलेला चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजा मात्र पाहिजे चकवण्यामध्ये यश आलंय ते धनंजयला. 6 षटकांचा सामना आहे. एकूण टार्गेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना खराबडी संघाने बनवल्या त्या 56 बनवल्या 57 धावांचं टार्गेट आहे. धावा खऱ्यातून जर पाहिलं तर आता एक फायटिंग टार्गेट देखील आहे पण तिथे त्या दर्जाने फाईट करावी लागली तिथे संघर्ष करावा लागेल. स्ट्रायकर फलंदाज तयार. बॅकफुटला गेलाय पंच केलाय डीप कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार. मैदानाच्या बाहेर वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने आता पुन्हा एकदा प्राइज आलंय. चौकारासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानात पाहायचंय. शॉर्ट पिच चेंडूचा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील मैदानात पुन्हा होईल. संघाची धावसंख्या जर पाहिलं गेलं तर संघाची धावसंख्या ते स्थिर जे असणार आहे धावलकावरती घेऊन जाईल. धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा. षटक क्रमांक आपण मैदानात पाहतोय. दुसरं जे सुरू आहे धनंजय आपण पाहतोय मैदानात गोलंदाजी मार्गावरती कामगिरी करेल. दुसरं षटक इथे सुरू आहे. एका दिशेने गोलंदाज हल्ला चढवत आहे दुसऱ्या बाजूला आपण मैदानात पाहतोय फलंदाज देखील इथे हल्ला चढवत आहेत. आणि यात पाहायचं बेगिट चेंडू पोहोचलाय सरळ सीमाच्या बाहेर. नो बॉल आणि हा षटकार. याच्याकडे आपण पाहतो निश्चितप्रमाणे
सत्यवान दादा येळवंडे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. तर संघाचे संघ मालक वैभव शेठ भेंडाले यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज देखील असेल. रिबाचा फटका देखील करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय. अजित शेत येळवंडे इंडस्ट्रीचे असणारे सर्वे सर्वा यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार खेळले. 3000 रुपयाचं प्राइज आहे. पहा खूप सारं प्राइज इथे लाभलं जात आहे. बक्षिसाची खैरात आपण निश्चितपणे पाहतोय आणि खऱ्या तर हीच ओळख खऱ्या तर आता या महानगाव निगोजे गाव चषकाची ओळख असणार आहे. स्क्वेअर कटचा पाहतो मैदानामध्ये स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केली तर पाहायला मिळाला. एक सिंगलची मैदानात घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचेल. स्कोर कार्ड 23 धावा ज्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार पण पाहायचे धनंजय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी मैदानात पाहायचे. पंच मात्र इथे नाखुश आहेत. जमिनीला हात इथे समांतर करतायत. वाईट बॉल आहे. खूप सारी बक्षिसाची खैरात आपण पाहतो जिरवण्याची असणार आहे. विकेट साठी देखील आपण पाहतोय लागोपाठच्या 3 विकेट साठी 11,111 रुपयाचं प्राइज निश्चितपणे आपण पाहतोय लावलं जात आहे. अनिल भाऊ शिंदे यांच्याकडे प्राइज आहे 11,111 रुपयाचं प्राइज. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र पाहायचं. पुन्हा जोरदार बॅट इथे फिरवली गेली परंतु चेंडू ते बॅटवरती येऊ शकला नाही. षटक क्रमांक मैदानात संपला गेले. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा त्या 24 धावा 2 फलंदाज देखील आपण पाहतो मैदानामध्ये बाद आहेत. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर बक्षीस देणारे बक्षीस जाते मात्र पहा खूप मोठ्या प्रमाणात या महानगाव निगोजे चषकामध्ये उपस्थित आहेत. प्रत्येक खेळाडूवरती इथे प्रेम केलं ते प्रत्येकाला इथे प्रोत्साहन देण्याचं काम मात्र मान्यवर करतायत. प्रत्येक खेळाडूला याची कामगिरी मोठी त्या खेळाडूच्या पाठी शाबासकी थाप देखील असणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला इथे काही ना काही मात्र मिळणार आहे. प्रत्येक खेळाडू ज्याचं कार्य मोठं असेल ज्याची कामगिरी मोठी असेल तो मात्र इथे या स्पर्धेतून बक्षिसाची खैरात घेऊन गेल्याशिवाय मात्र राहणार नाही. त्याला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे अशी देखील आपण मन अनेक वेळा ऐकलेली असेल. खऱ्यातनं पाहिले तर पहा हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसारखी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे. रक्तांमधल्या प्रश्नांकडून पृथ्वीसारखे होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. सतीश शेटकड यांच्या वतीने प्राइज आले. आता प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं प्राइज. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. पहा बक्षीस देणारे मान्यवरांची मानदेळी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर जावेपर्यंत मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असले ते आता सुभाष वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राइक मध्ये असताना फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. कौशल्य मात्र पाहाय इथे चौकार षटकाराची आतिषबाजी केली आहे. सलामी बसून मात्र तो आलाय आणि त्याने मात्र इथे खिंड लढवली आहे. तो एका बाजूने तो लढतोय त्याला साथ देखील मैदानामध्ये आता मिळणं खूप गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टरचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील इथे मैदानात झाला परंतु चेंडू बॅट वरती खऱ्या अर्थानं जर मैदानात पाहिलं तिथे मिडल होऊ शकलं नाही आणि चेंडू पूर्णपणे इथे डॉटचं मैदानात असणार आहे. 24 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतो धावा ज्या असणार आहेत. इथे धावा जरी कमी झाल्या असे परंतु आता लढायचं आहे. इथे संघर्ष करायचा आहे आणि यावेळी मैदानात पहा चेंडू पडला हलक्यात चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न परंतु चेंडू इथे बॅट वरती येऊ शकला नाही. चेंडू पूर्णपणे डॉट आहे. चला विनंती असेल टॉस साठी चला कॅप्टन भाजे विरुद्ध कोटेश्वरवाडी. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथे पोहोचेल. सिंगल तरी इथे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो आपण पाहतो मैदानात केला जाणार नाही. संघाची धावसंख्या इथे एका धावेने पुढे साचवलं जाते आणि संघाची धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती धावा त्या 25 धावा. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. तिसरं षटक जे सुरू आहे. निम्मा पल्ला गाठलाय निम्मा डोंगर गाठलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील आपण पाहतोय मैदानात केला जाईल. प्रत्येक गॅलरीज आपण पाहतो अनेक मान्यवरांनी मात्र सौजन्य केलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेट मध्ये पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार.
थँक्यू. पहा निश्चितप्रमाणे प्रत्येक षटकाराला थँक्यू टूचे. प्रत्येक षटकाराला निश्चितप्रमाणे प्राइज लावलं जाते. संघाचे संघ मालक आदरणीय वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे प्राइज, तर सत्यवान भाऊ येळबंडे याच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचे प्राइज. पुन्हा पाहायचा मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडू पर्यंत पोहोचेल संकेत आरू, चेंडूच्या खाली, इथे मात्र चूक होणार नाही फलंदाज बाद. थँक्यू टू से. पहा खऱ्या अर्थानं मैदानात जर पाहिलं तर लागोपाठच्या 3 विकेटसाठी देखील अनिल शेठ शिंदे यांच्या वतीने 11,111 रुपयाचं प्राइज आहे. जशी जशी मात्र मान्यवर फॉर्मला येत आहेत तसे खेळाडू देखील फॉर्मला येत आहेत. परंतु त्याही पलीकडे आमचे डीजे ऑपरेटर देखील आता खऱ्या अर्थानं फॉर्म मध्ये आलेत. एक चांगले चांगले गीत त्यांच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. चला विनंती असणार आहे यानंतरचा होणारा सामना जो मैदानात असणार आहे संतोषराव शिंदे फाउंडेशन कोटेश्वरवाडी यांच्या विरोधात हर्षदादा मराठे फाउंडेशन भाजे, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. यंत्रणा पुढे पाहायच्या मैदानामध्ये पहा चेंडू बॅट प्रति मात्र पाहिजे मैदानामध्ये येऊ शकला नाही. चला विनंती असेल भाजे संघाचे कॅप्टन टॉस साठी चला. D11 संघाचे कॅप्टन निलेश दिघे, चला विनंती असेल टॉस साठी या. षटक क्रमांक मैदानात पाहते संपला गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला आणि धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावलगावरती समीकरणाकडे घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज आहे. सामन्याचा टॉस यशने केला जाणार आहे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील शालेय व्यवस्थापन समितीचे असते अध्यक्ष संदीप शेठ येळवंडे पाटील यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस होईल. तसेच त्यांच्या समेत युवतेच्या आदरणीय दत्ताभाऊ येळवंडे, सत्यवान शेठ येळवंडे पाटील यांना देखील मी सर्वांनी टॉस करण्यासाठी यशने यायचे. तर जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात तयार असणार आहे सागर खराबी. सागर निश्चितपणे नाव सागर सारख्याने सागरासारखे आता खेळी करणं अपेक्षित आहे. नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय जो दाखल झालाय. उंच पुरा आहे, तगडा ताकदवाने, एक लांब लांब पल्ल्याचे चौकार आणि षटकार खेळण्यासाठी देखील या खेळाडूला रायगड परिसरामध्ये ओळखला जातो. तो खेळाडू मध्ये दाखल झालाय अभि. देवदत्त शेठ येळवंडे हे देखील मात्र टॉस साठी यशने पुढे येतील. विनंती असतात त्यांना देखील आपण टॉस करण्यासाठी यायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा त्या पाहायच्या मैदानात गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार सागर, तर स्ट्राईक मध्ये फलंदाज तयार असेल तो अभि. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकणारे बनवायचे आहेत 25 धावा. 18 गेंदे और जीतने के लिए अभी भी 25 रनों की जरूरत. खऱ्या तर टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून जिन्होंने पहा ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर कटचा आपल्या पुल करण्याचा प्रयत्न देखील त्या मैदानात पाहायला मिळाला. व्हाईट बॉल देखील आपण पाहतोय त्या मैदानामध्ये जो आपल्याला पाहायला मिळेल. याच्याकडे संतोष शिंदे फाउंडेशन कोटेश्वरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि या दरम्यान पहा अभिने खेळलाय खड्या खड्या चेंडू सीमाच्या बाहेर षटकार. थँक्यू. वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीने देखील मात्र या षटकारासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. म्हणजे पहा पक्षांची खैरात आहे. षटकार मैदानात खेळला गेला आणि या षटकाराच्या मदतीने धावलक जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा त्या 39 धावा 39 रन. अजितदादा येळवंडे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं प्राइज आहे. सत्यवान शेठ येळवंडे यांच्या देखील लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. खूप सारं प्राइज.
बक्षिसांची खैरात आपण पाहतोय मैदानात मिळतीये, बक्षिसांची खैरात तिथे वाटली जाते, बक्षिसांची खैरात आपण पाहतोय ते मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार पर्यंत पाहिजे सागर. फुलवट टपाचा चेंडू मैदानात पहा, अगदी हळूवारपणे ते चेंडू खेळून काढला जाईल. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल. पहा, जेवण करायचं कोणी जर राहिलं असेल, जेवण प्रत्येकासाठी, जेवण प्रत्येक मान्यवरासाठी, प्रत्येक प्रेक्षकासाठी आहे. जर कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर विनंती असेल सर्वांनी जेवण करून घ्या. यावेळी पाहिजे काहीसा खाली राहिला चेंडू, कौशल्य मात्र हा चेंडू इथे समजू शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट देखील मित्र मैदानामध्ये असणार आहे. इथे एक एक धाव इथे रोकायचे, इथे एक एक धाव रोखून ठेवावं लागेल, कारण जिंकायचं असेल तर इथे संघर्ष करावा लागेल. इथे तुमचा अनुभव पणाला लावावा लागणार आहे आणि अनुभव देखील खूप महत्वाचा आहे. शॉर्ट पिच चेंडू असेल, मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक खूप दुर्वाती, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू टुसे. निश्चितप्रमाणे पहा, खंडोबारायचं वेळ निश्चितप्रमाणे मुरवलेला असतं, परंतु इथे निगोजेकरांना मात्र वेळ लागली या क्रिकेटच्या स्पर्धेचं. कोलवट टप्प्याचा पर्यंत चेंडू असेल, जमीन समुद्र फटका खेळला जाईल, क्षेत्ररक्षक दुर्वती असेल, सिंगल तर मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, हा आलाय चौकार, 4 रन. टाळ्यांच्या गजरात स्वागत घ्या. वैभव शेठ बेंडाले फाउंडेशन कडाव संघाचं अर्ज इथे पूर्ण होतंय. धापलकावरती धाबा आहे त्या 50 धाबा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, मात्र सुरू आहे. अजित प्रकाश रेल्वे यांचे सलग 3 चौकारसाठी 2000 रुपयाचं प्राइज. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होईल. चेंडू मात्र पाहिजे बॅट वरती येऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट्स आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानात संपला गेले, ते चौथा 4 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती धाबा आहे त्या 50 धाबा. समीकरण गटाचा मैदान तुम्हाला मी पुन्हा घेऊन जाईल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 7 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धाबा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्रिकेट कुठे खेळलं जात असेल तर रायगड परिसरामध्ये क्रिकेट खेळलं जातं. रायगड परिसरामध्ये खूप मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धे भरवल्या जातात. त्याही पलीकडे रायगडचं क्रिकेट एवढं मोठं काय आहे तर ग्रामीण भागातील खेळाडूंना खऱ्या अर्थानं खूप मोठे व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम मात्र रायगड टेनिस क्रिकेट असून करत असं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विठ्ठल. शफल चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये चेंडू ते खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, हा येतोय चौकार. मैदानात पहा, मैदानात पाहायचं ते मैदानाच्या मध्ये चौकार इथे खेळला गेला. या चौकाराच्या मैदानावर पाहता संघाचा अवलग जाऊन पोहोचेल. 54 धावा आणि ते 5 शफल चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न, चेंडू तिथे डेस्टनचा वेध घेतलाय, फलंदाज बाद. थँक्यू. पहिला सामना तुम्ही पाहिला असेल, पहिला सामना आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला संतोष शिंदे फाउंडेशन कोटेश्वरवाडी. त्या संघातील असणारे अष्टपैलू खेळाडू नथू दाभाडे यांचे भाचे अक्षय येळवंडे त्यांच्या विरोधात होते. ही मामा भाचींची विरोधाची लढाई आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली. आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय संतोष शिंदे फाउंडेशन कोटेश्वरवाडी त्यांच्या विरोधात हर्षदादा मराठे फाउंडेशन भाचे. हे देखील 2 मामा भाचे आहेत. आज मामा भाचे सोडायला तयार नाहीत. कोलवट टप्प्याचा पर्यंत चेंडू मैदानात पाहतोय. आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर सकाळी कोटेश्वरवाडीतील नथुभाऊंच्या मनामध्ये काही सॉफ्ट कॉर्नर आला असेल की माझ्या विरोधात माझा भाचा आहे, त्याच्यासाठी थोडंसं प्रेम माझं आहे, परंतु क्रिकेटमध्ये प्रेम दाखवलं जात नाही. नथुभाऊंनी जबरदस्त बॅटिंग देखील केली. आता पाहायचंय संघाच्या संघ मालकांचा आता मामा भाचेंची जुगल होती. मामा विरुद्ध भाचे असा सामना देखील असेल.
शॉर्ट पिच असलेल्या मैदानात पास करण्याचा फटका खेळला डीप कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धाबा देखील इथे बनवण्याचा प्रयत्न जो मैदानात सुरू आहे. धाफलकावरती घेऊन जाईल 56 धाबा जिंकण्यासाठी एका धावेची गरज जी आता मैदानात असणार आहे ती वैभव शेठ बेंडाले फाउंडेशन कडाव संघाला. फुलटा चेंडू हलक्यातला चेंडू ते खेळलाय. सन्मान देणारा हा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय आणि सामना इथे जिंकलाय वैभव शेठ बेंडाले फाउंडेशन कडाव संघाने विजय संघाचं अभिनंदन. थँक्यू टू जे ही रायगड टेनिस क्रिकेटची शिस्त. रायगड टेनिस क्रिकेट बद्दल आपण अनेक वेळा